नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण साध्या पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात सुक्कं चिकन बनवणार आहोत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले, 1 चमचा हळद. आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर मी लगेच गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. गॅसमध्ये तेल टाकलेलं आहे कढईत 1 चमचा. त्यावर खोबरं टाकले मी अर्धी वाटी काप करून. ते आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं छानपैकी लाल झाल्यानंतर ते साईडला करून त्यामध्ये 1 चमचा धने टाकून घेतलेत मी. आणि ते आपल्याला खडे मसाले टाकायचे आपल्या घरात जे असतील ते. 2 हिरव्या मिरच्या टाकलेत मी. आता हे सगळे मसाले परतून तयार आहेत आपले. आता यामध्ये आलं लसूण टाकलेलं आहे मी. आता ते गार करण्यासाठी ठेवून देऊया. गार झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमधून. परत मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 1 कांदा टाकलेला आहे मी बारीक चिरून. ते आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे आपला कांदा परतून तयार आहे. त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकले आहे मी. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो पण. आता टोमॅटो कांदा एकजीव झाल्यानंतर आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. तिथं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर. आता हे मिक्स करून घेऊया. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकूया ह्याच्यामध्ये. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये छानपैकी चिकन. आता हे मिक्स झाल्यानंतर इथे 10 मिनिटं आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर उकळून घेऊया. 10 मिनिटानंतर बघूया आपण. मिक्स करूया. आता इथे 10 मिनिटं आपण वाफेवर चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे आपलं चिकन छानपैकी शिजलं जाईल. एकदम मिक्स करून घेऊया. इथे मी हळद मीठ आता टाकलेलं नाही, अगोदरच मी भरपूर टाकलं होतं. तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. आता हे परत 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे. तर आपण 20 मिनिटं आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया एकदा. तर इथे आपलं सुक्कं चिकन तयार आहे. अगदी साध्या पद्धतीने बनवलेलं आहे मी. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतं हे चिकन. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.